गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओळखता का? बापरे, चांगला रिस्पॉन्स येतोय. माझं नाव काय माहिती आहे का? कुणाची बहीण आहे हे तर माहितीच असणार. नुकताच तिचा नंबर लागलेला आहे वर्धा इथे JEEच्या कोचिंगसाठी. तर ती मध्ये म्हणजे आताच गेलेली आहे वर्धाला. सो सॉरी, नर्वस आहे. खूप दिवसानंतर तुम्हाला बघतोय. इथे आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला खूपच आनंद होत आहे. वाटलं नव्हतं की बोलवणार म्हणून. एकदम आमच्यासाठी सरप्राइझिंगली गोष्ट झालेली आहे. आणि आता काय सांगावं तुम्हाला तेच कळणार. मी इथे माझ्या स्टार्टिंगपासून सांगते. मी चामोर्शी इथे क्लास 8मध्ये आलेली होती. 8मध्ये माझं ॲडमिशन झालेला होता. बट 8मध्ये आम्ही नाही आलेलो कारण कोविड असल्यामुळे आम्ही डायरेक्टली 9मध्ये आलो, हाफ 9th. आणि त्याच्यानंतर आम्ही सडनली 10thमध्ये गेलो. सो आम्ही सडनली 10thमध्ये गेलेलो. आणि त्यावेळेस आम्हाला टीचर स्टाफ पण नव्हते. सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल आहे का? आय थिंक टीचर स्टाफला नाही कळत असणार, त्याच्यासाठी सॉरी. बट मी हिंदीमध्ये कम्फर्टेबल नाही, त्याच्यामुळे मराठीमध्ये बोलणार. ठीक आहे, ऐकायला आवडेल का काय झालं त्याच्यानंतर? हो की नाही? हां, तर आम्ही सडनली 10thमध्ये गेलो आणि आम्हाला टीचर स्टाफ नव्हते, प्रॉपर टीचर स्टाफ नव्हते. एका महिन्यानंतर 2 महिन्यानंतर परत चेंज व्हायचे. आता परत चेंज झाले तर आपण त्यांच्यासोबत कम्फर्टेबली म्हणजे आपलं बॉन्डिंग नाही जमत, हो की नाही? परत चेंज झाले की आता समजा तुमच्यासोबत पौर्णिमा मॅडम आहेत, बाकीचे टीचर स्टाफ वगैरे आहेत, सध्या आहेत. आणि काही दिवसानंतर हे चालले गेले, परत नवीन टीचर्स आले. तर तुम्ही त्यांच्यासोबत एवढं बॉन्डिंग नाही होऊ शकत लवकरात लवकर. तर आमच्याकडे तसं व्हायचं. एका महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर परत चेंज व्हायचे. त्याच्यामुळे आम्हाला खूप डिस्टर्बन्स व्हायचं अभ्यासामध्ये स्पेशली. तरी पण आम्ही कव्हर करून घेतला अभ्यास. काही विषयांचे तर सब्जेक्ट टीचरच नव्हते, लाईक केमिस्ट्री वगैरे. सर होते, इल्मे सर म्हणून होते त्यावेळेस. खूप स्ट्रिक्ट होते, खूप जास्त. माहिती आहेत का इल्मे सर? हां, कसे स्ट्रिक्ट होते की नाही? हां, कसे होते बॉय? स्ट्रिक्ट होते की नाही? हां, तर ते आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे. आम्हाला प्रॉपर केमिस्ट्रीचे टीचर पण नव्हते. आम्हाला काळजी असायची आमचे बोर्ड कसे जाणार. आणि आमची पहिली बॅच बघा का, त्यावेळेस 11th पण नव्हतं आणि 12th पण नव्हता. आमची पहिली बॅच होती ती. तो कसं तरी मग आम्ही कव्हर करून घेतलं 10thमध्ये. सडनली आमचे स्टेट लेवलचे स्पोर्ट्स झाले. त्यामध्ये नॅशनलसाठी काही मुलींचा नंबर लागला, सिलेक्शन झालं. तर त्यापैकी मी एक मुलींमधून होती. आम्ही 5 मुली गेलेलो इथून नॅशनलसाठी. त्यावेळेस नॅशनल्स आंध्र प्रदेशला होते. आणि मुलांपैकी माझ्या क्लासमधून यश दादा आलेले होते. आता स्पीच दिलेले यश दादा होते 10thमध्ये नॅशनलसाठी सिलेक्टेड. सो सिलेक्शन झालेलं. आम्ही 10thमध्ये असताना विचार करा, आमचे बोर्ड्स जवळ आलेले आणि आम्ही नॅशनलला गेलो आंध्र प्रदेशला, बोर्ड सोडून. पेपर आहे 1-2 महिन्यानंतर आणि आम्हाला खुशी, चला आम्ही आता मस्त खेळायला चाललो म्हणून. त्यापैकी एक दिशा पण होती आमच्यासोबत. आता
दीक्षा नाईक ही पण आलेली होती आर्चरीसाठी, सिलेक्शन झालेलं होतं तिचं नॅशनलमध्ये. तर मग आम्हाला खूप समजावलं होतं त्यांनी की तुम्ही नका जाऊ नॅशनलसाठी, पण आम्ही ऐकलंच नाही. आम्हाला स्पोर्ट्सचं एवढं भूत चढलेलं होतं की आम्हाला मार्क्स मिळणार, आम्ही जाऊ म्हणून आम्ही चालले गेलो नॅशनलसाठी. तिकडून परत आल्यानंतर एवढं बर्डन झालं आम्हाला अभ्यासाचं, कव्हरच होत नव्हतं. आम्हाला वाटलं कव्हर करून घेऊ कसं तरी, बट स्टेट बोर्ड नाही आहे वाढणं आपलं. लक्षात ठेवा आपलं CBSE बोर्ड आहे आणि आपण काही नर्सरीपासून शिकत नाही आलेलो. CBSE बोर्ड किंवा आपल्याला म्हणजे असं बेसिकपासून नाही आहे इंग्लिश टू इंग्लिश. आपल्याला इथे 6th मध्ये ॲडमिशन होतं ना, त्याच्यामुळे थोडं अवघड जातं स्टार्टिंगपासून कव्हर करायला. तर आम्हाला पण एकदमच अवघड होत होतं की कसं म्हणजे करणार कव्हर. आणि रिझल्ट लावायचंच होता फर्स्ट बॅच. कसं वाटणार, सगळे फेल झालेले, चांगलं वाटलं असतं का? नाही ना. तर आम्हाला कव्हर करायचंच होतं कसं ना कसं तरी. मग आम्ही लागलो मग तयारीला, एकदमच सिरियस नाही बरं का, लागलो होतं चांगल्याच बऱ्यापैकी तयारीला लागलो. आणि जवळपास आमचा टॉपर होता त्यावेळेला 70 वर्ष. माहिती आहे का तुम्हाला? कुणाला माहिती आहे का? आमचा टॉपर होता त्यावेळेस एक मुलगी होती टॉपर त्यावेळेस होती. 70% आलेले होते तिचे टॉपर लिस्टवर. आता किती आले? 82. बघा त्यांचं डिफरन्स. त्यावेळेस आलेले होते 70 आणि आता आले आहेत 82. म्हणजे किती डिफरन्स. म्हणजे मला असं वाटू लागलं की न्यू टीचर स्टाफ आले तर तुम्ही चांगली बॉन्डिंग सोबतच अभ्यास पण खूप चांगलं सुरू आहे वाटते. हिंदीमध्ये बोलना, मुझे लगता है कि न्यू टीचर स्टाफ आए हैं तो मतलब बहुत ही ज़्यादा अच्छे तरीके से स्टडी करने लगे हैं बाकी के बच्चे कंपैरिजन टू अस, क्योंकि हमारे टीचर स्टाफ बदलते रहते थे इसलिए हमारी बॉन्डिंग नहीं हो पाती थी. यही बोलना चाहते थे हिंदी में. तर त्यावेळेस आणि आम्हाला कोणी सिनियर नव्हते सांगायला की असं अभ्यास करा तसं अभ्यास करा. आमची पहिली बॅच कोणाला विचारणार. आमचे टीचर स्टाफ काही सेंट्रल करून आलेले नव्हते, त्याच्यामुळे खूपच कठीण झालेलं होतं. पण तुम्हाला खरंच खूप चांगले टीचर स्टाफ मिळाले आहेत. ह्याचा तुम्ही 100% फायदा घ्या आणि चांगल्यात चांगला अभ्यास करा. 10th मध्ये किती आहेत हात वर करा बरं. मुलं चांगले हात वर करा. हां खाली करा. तर 10th वाले वाटत असेल 10th बोर्ड आहे खूपच अवघड आहे. आमच्यानी नाही होणार. कोणा मॅथ्स पण खूप अवघड वाटत असेल ना, ट्रिग्नोमेट्री वगैरे, पण सोपं आहे का? अरे वा, छान, मस्त, सोपं वाटतंय. म्हणजे कुठे ना कुठे प्रगती झाली आहे, खूप बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. आम्हाला भरपूर कठीण व्हायचं कारण आम्ही अभ्यासच करत नव्हतो. आम्हाला वाटत आम्ही होऊन जाऊ पास. पण जेव्हा बोर्ड झाले तेव्हा आम्हाला कळलं अरे बाप रे काय कठीण आहे ट्रिग्नोमेट्री. अगोदरपासून केलं असतं, स्पोर्ट्सकडे लक्ष दिलं नसतं तर कव्हर झालं असतं असं वाटायचं. पण खरंच असं वाटते की त्यावेळेस अभ्यास केलो असतो तर अजून चांगले कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं असतं आम्हाला. कारण बाहेर भरपूर कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला सांगते, आपण एका छोट्या सर्कमस्टन्समध्ये आहोत. आपल्याला वाटतं की याच्यानंतर आपण करू समोर गेल्यानंतर आता काय अभ्यास करणार, पण समोर गेल्यानंतर भरपूर कॉम्पिटिशन आहेत. चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. असं कट ऑफ लागतो ना 90+ वगैरे पाहिजे राहतात चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. बोर होत आहे का सांगायचं? हां, तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सांगायचं आहे मला. 10th ला सोपं समजू नका, ठीक आहे. आपल्याला सगळं येतं. ओव्हर कॉन्फिडेंटली आपण असं म्हणतो सॉल्व करून घेऊ, पण नंतर आपली पंचायत होते जेव्हा पेपर आपल्या समोर असतं, डोळ्यासमोर असतं.
चांगलं. मुली आहेत तिकडे, हात वर करा मुलींनो. हा, बऱ्यापैकी ओळखते मी त्यांना. तर अभ्यास करा, कठीण असतात पेपर्स, पण अभ्यास केला तर काही कठीण नाही आहे. बरं, तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल मला सांगा, मी कोणतं आहे? काही प्रश्न आहेत का? माझं झालं बोलणं आता. काही प्रश्न आहेत का? घ्या उठा, विचारा. साइन थिटा कॉस थिटाला सोडून बरं का, मला येत नाही. काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. JEE नीट बद्दल गायडन्स करायचं का? करायचं का? हां, मी तर करत नाही बाबा. JEE नीट मी स्पोर्ट्स पर्सन होते. मी अभ्यासासाठी चांगलीच होते, पण मला स्पोर्ट्स त्याच्यापेक्षाही आवडायचे. आणि कसं आहे ना, आपल्याला आवडते तीच गोष्ट करायची. आई वडील किंवा टीचर्सला फोर्स करतायत JEE करा, नीट करा, तर करायचं नाही. आपल्याला जे वाटतं ना ते करा. असं वाटते की म्हणजे कुणाकुणाला आवडतं JEE नीट करणे, पण आपल्याला वाटतं हे ट्रिग्नोमेट्री वगैरे काय अवघड आहे, केमिस्ट्री काय अवघड आहे, त्याच्यामुळे आपण करणार नाही असं वाटते काही काही लोकांना. पण कसं आहे ना, अवघड असणारच, कारण आपण एकदम ते अंडर ग्रॅज्युएशनवाल्यासाठी कोर्ससाठी आपण जर करत असणार प्रिपरेशन, तर ते तेवढं तर अवघड असणारच. आणि आपण भावी MBBS डॉक्टर बनणार आहोत, इंजिनियर बनणार आहोत, ते पण नंबर 1 पोझिशनवर. तुम्हाला माहितीच असणार MBBS म्हटलं तर डॉक्टरबद्दल नंबर 1 पोझिशन असतं, हो की नाही? हो की नाही? हां, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला तेवढी तर मेहनत करणीच आहे. अभ्यास करा, ठीक आहे? खूप मेहनत लागते. MBBS क्लिअर करण्यासाठी, आपल्याला नीट क्लिअर करण्यासाठी खूप मेहनत लागते MBBS साठी. तर तुम्हाला तेवढं तर करणार. कुणाला नीट करायचं हात वर करा. नीट कुणा